विधानसभेत झालेल्या पराभवानंतर युगेंद्र पवारांनी फेर मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता। यानंतर काही दिवसांनी त्यांनी हा अर्ज मागे घेतला। दरम्यान युगेंद्र पवारांना ईव्हीएम बाबतचा अर्ज मागे घेण्यासाठी सुप्रिया सुळेंनी सांगितलं। या संदर्भात सुप्रिया सुळेंनी माहिती दिलेली आहे। युगेंद्र पवार पहिली निवडणूक लढवण्यानं त्यांना असा विचार केला असावा असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। अचानक कारण असं नेहमीच त्यांना सांगितलं ते करायला, कारण का मला असं वाटत होतं की बाकीच्यांनी बऱ्याच जणांनी केलेलं आहे आणि बारामतीमध्ये माझी इच्छा होती की युगेंद्र पवारांना मी सांगितलं की तुम्ही करू नका, आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही बघतोय ज्या ठिकाणी खूप ग्रे वाटतं, त्यामुळे बारामतीत मी त्यांना विनंती केली होती। गडबड अशी नाही, ती म्हणजे हा पहिलाच अनुभव आहे युगेंद्रचा आणि तो पहिल्यांदाच इलेक्शन, वयानेही तो लहान आहे, मोठा संघर्ष त्यांनी गेले अनेक महिने केलेला आहे, त्यामुळे ती जर त्याच्यात काय तथ्य असेल तर हे सायंटिफिकली आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही करतोय ते, त्यामुळे त्याच्यामागे फार काही मोठा आहे त्याच्यामागे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।